श्री स्वामी समर्थ. अपयशाची 25 कारणे. आपल्या जीवनात प्रत्येक वेळेला यश मिळेल असं नाही, पण कधीकधी आपण प्रयत्न करूनही मागे राहतो. याचं कारण कधी शोधलं आहे का? अपयश हे वाईट नसतं, ते आपल्याला शिकवतं, घडवतं आणि पुढे जाण्यासाठी तयार करतं. पण अपयशाची काही निश्चित कारणे असतात, जी समजून घेतली तर आपण यशाच्या खूप जवळ जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच अपयशाची कारणे सविस्तर जाणून घेणार आहोत. जर ही कारणे तुम्ही शेवटपर्यंत ऐकली आणि याचा तुम्ही खोलवर अभ्यास केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अपयशी नाही तर यशस्वी होणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 1. उद्दिष्ट स्पष्ट नसणे. ज्याला लक्ष नाही त्याचा मार्गही निश्चित होत नाही. मनात धूसर ध्येय ठेवल्यास आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. स्पष्ट ध्येय असल्यास कृती ठरते, म्हणून सुरुवातीला नेमकं काय हवं ते ठरवा. 2. टाळाटाळ करणे. आजचं काम उद्यावर ढकलणं म्हणजे अपयशाची पहिली पायरी. वेळ गेल्यावर परत येत नाही. लहान लहान कामही वेळेत केले तर मोठं स्वप्न सहज पूर्ण होतात. म्हणून टाळाटाळ सोडा आणि लगेच कामे करा. 3. शिस्त नसणे. शिस्त हे यशाचं खरं शास्त्र आहे. रोजच्या छोट्या सवयी जीवन बदलतात. शिस्त नसली की गोंधळ होतो आणि प्रगती थांबते. शिस्त म्हणजे स्वतःला दिलेलं वचन पाळणे. 4. स्वतःवर विश्वास नसणे. ज्याला स्वतःचा विश्वास नाही त्याला जग कसा विश्वास ठेवेल. स्वतःवरचा विश्वास यशाकडे नेणारा मार्ग आहे. मनात भीती असेल तर पावलं मागे पडतात, म्हणून आत्मविश्वास वाढावा. 5. नकारात्मक विचार. नकारात्मकता आपल्याला आतून कमकुवत करते. मी नाही करू शकत हा विचारच अडथळा बनतो. सकारात्मकता मनाला शक्ती देते, म्हणून नेहमी चांगल्या विचारांची सवय लावा. 6. योजना नसणे. काम मोठं असो वा छोटं, योजना नसली तर गोंधळ होतो. योजना दिशा देते. दिशा मिळाली की प्रयत्न योग्य ठिकाणी होतात. म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी योजना ठरवा. 7. सतत शिकण्याची इच्छा नसणे. जग बदलते आणि बदलत्या जगात शिकणं थांबवलं म्हणजे वाढ थांबते. नवीन कौशल्यामुळे संधी वाढतात. स्वतःला अपडेट ठेवा. शिक्षण म्हणजे स्वतःची किंमत वाढवणं. 8. हार लवकर मानणे. पहिल्या अपयशात थांबले तर यश कुठून मिळणार? प्रयत्न करत राहणारेच जिंकतात. हार मानणं म्हणजे संधीचा दरवाजा बंद करणं, म्हणून प्रयत्न चालू ठेवा. 9. चुकीच्या लोकांचे सल्ले ऐकणे. कधी कधी आपण चुकीच्या लोकांच्या बोलण्यात दिशाभूल होतो. त्यांना स्वतःचं काही साध्य करायचं नसतं. अशा लोकांचे शब्द मन कुमकुवत करतात. योग्य मार्गदर्शक निवडा. 10. भीतीमध्ये जगणे. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील, लोक काय करतील याची भीती, ही भीती अडथळा बनते. माझं भविष्यात कसं होईल, माझं हे काम यशस्वी होईल का, यातही मला अपयश येईल का, या गोष्टीची भीतीच आपल्याला कामातील सगळ्यात मोठा अडथळा आहे. धाडस केल्याशिवाय यश मिळत नाही. भीतीवर मात करा. भीती हा मनाचा भ्रम आहे. 11. वेळेचा गैरवापर. वेळ गेला की परत येत नाही. वेळ वाया घालवणे म्हणजे संधी वाया घालवणे. वेळेला महत्त्व दिलं की प्रगती निश्चित होते. वेळ व्यवस्थापन शिक्षण आणि महत्त्वाचं आहे. 12. सातत्य नसणे. एखादं काम 2 दिवसात करून थांबलं तर प्रगती कशी होणार? सातत्यामुळे परिणाम दिसू लागतात. ध्येयासाठी रोज थोडंसं काम करणं महत्त्वाचं आहे. सातत्य म्हणजे यशाची किल्ली. 13. तुलना करणे. दुसऱ्याची तुलना केली की आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येकाची प्रवासाची वेळ वेगळी असते. स्वतःच्या वाढीकडे लक्ष द्या. तुलना फक्त दुःख वाढवते. 14. भावनावर नियंत्रण नसणे. राग, दुःख, चिडचिड काम बिघडवतात. भावनावर नियंत्रण ठेवलं तर निर्णय योग्य होतात. शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी फायदेशीर ठरतात. मन स्थिर ठेवा. 15. अपयशातून न शिकणे. चूक झाल्यावर त्यातून शिकणं महत्त्वाचं
तीच चूक पुन्हा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आणि तीच चूक पुन्हा करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचं आहे. अपयश का आले याचा अभ्यास करायचा आणि पुढे वाटचाल करायची. प्रत्येक अपयश काहीतरी शिकवण्यासाठी येतं. शिकायला तयार राहा, अपयशातून धडा घ्या आणि मग पुढे चला. 16. स्वतःची जबाबदारी न घेणे. आपल्याला काय सवय असते की सतत आपल्याला कोणाचं ना कोणाचा तरी आधार लागतो. हा मला मदत करेल, तो मला मदत करेल अशी अपेक्षा आपण धरून बसतो. चुकीची जबाबदारी न घेता चुकांची जबाबदारी न घेता इतरांना दोष देणे. चुकीची स्वतःची जबाबदारी घेतली की सुधारणा सुरू होते. जबाबदारी म्हणजे विकास. 17. अर्धवट माहितीवर चालणे. आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्याबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे असते. पूर्ण माहिती नसल्यास निर्णय चुकतात. आधी समजून घ्या, मग करा. माहितीमुळे आत्मविश्वास वाढतो. ज्ञान ही शक्ती आहे. 18. आरोग्याकडे दुर्लक्ष. आपल्याला सगळं काही मिळवण्याच्या भानगडीमध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्य नीट असेल तरच यशाची मजा घेऊ शकतो, नाहीतर नाही. शरीर साथ देत नसेल तर काम कसं होणार? आरोग्य म्हणजे ऊर्जा. ऊर्जा असेल तर काम सोपं वाटतं. म्हणून झोप, आहार, व्यायाम महत्त्वाचे. 19. नात्यामध्ये तणाव. माणसाला आतून गोष्ट पोखरत असते आणि ती गोष्ट म्हणजे तणाव. आपल्या आजूबाजूची माणसं मन शांत असेल तर कामही चांगलं होतं. सतत भांडणं आणि तणाव प्रगती अडवतो. नाती सांभाळा, कारण शांत मनानेच पुढे जाता येतं. संवाद ठेवा. 20. चुकीची सवय. लहान लहान चुकीच्या सवयी मोठे नुकसान करतात. वेळ वाया घालवणे, रात्र जागरण, मोबाईलचा अतिरेक वापर हे प्रगती थांबवतात. चांगल्या सवयी अंगीकारा, सवयीचं भविष्य घडवतात. 21. धडाडी नसणे. कधी कधी संधी मिळते पण धडाडी नसल्याने आपण गमावतो. धाडस हे यशाचं दुसरं नाव आहे. धडाडीने काम केलं तर परिपूर्ण परिणाम मिळतात. आत्मविश्वास वाढवा. 22. पैसा चुकीच्या पद्धतीने वापरणे. पैसा वाचवणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक. पैशाचा गैरवापर भविष्यात अडचणी वाढवतो. आर्थिक शिस्त ठेवा. धन व्यवस्थापन शिका. योग्य वेळेला बचत केलेला पैसा आपल्या वाईट वेळेमध्ये उपयोगी पडतो. 23. वातावरण चुकीचं असणे. आपल्या आयुष्यात आपण काहीतरी करण्यासाठी भरपूर मोटिवेट करत असतो, पण आपल्या आजूबाजूची लोक नकारात्मक असल्यामुळे आपण काही करू शकत नाही. नकारात्मक, आळशी आणि निरुत्साही लोकांमध्ये राहून प्रेरणा मिळत नाही. चांगलं वातावरण व्यक्ती बदलू शकतं. योग्य लोकांमध्ये राहा. सकारात्मकता ठेवा, खूप शक्तिशाली असते. 24. ध्येयासाठी त्याग न करणे. ध्येय मोठं असेल तर त्यागही मोठा लागतो. ध्येय मोठे असेल तर त्यागसुद्धा मोठा असावा. काही सवयी, काही वेळ, काही सुख सोडावं लागतं. त्याग म्हणजे नुकसान नाही, गुंतवणूक आहे. त्याग केल्याशिवाय यश मिळत नाही. 25. स्वतःला कमी समजणे ही सर्वात मोठी चूक. म्हणजे आपण विचार करत असतो, मी केले तर लोक काय म्हणतील, या अपयशी झालो तर अशी कारणं सांगून आपण दुर्लक्ष करत असतो. प्रत्येकाचा आत अपार क्षमता आहे. स्वतःला कमी समजणं म्हणजे स्वतःला हरून बसणं आणि याच कारणामुळे आपण अपयशी होतो. स्वतःवर प्रेम करा आणि तुमची किंमत जाणून घ्या. स्वतःला नाही समजायचं नाही आणि जास्त शहाणे देखील समजायचं नाही. आपल्या यशासाठी आपण काय करू शकतो याकडे लक्ष द्यायचं. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.